शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील ग्रामपंचायतीतील महत्त्वाचं दप्तर 8 दिवसांपूर्वी चोरीला गेल्यानंतर एका कर्मचाऱ्यानेच ते पुन्हा कार्यालयात आणून ठेवल्याची बाब समोर आली असून या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचाही संशय व्यक्त होतोय। गायरान प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती दाखल झाल्यानं आणि चौकशीनंतर पोलिसात गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी 9 तारखेला संबंधितांनी हे दप्तर परत आणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीतील काही महत्त्वाची कागदपत्रे अचानक गायब झाली होती। दरम्यान गायरान जमिनी संदर्भातील चौकशीसाठी समिती ग्रामपंचायतीत दाखल झाली। या चौकशी दरम्यान दप्तरांची तपासणी होणार असल्याची माहिती मिळताच चोरी केलेल्या कागदपत्रांचा भांडाफोड होईल या भीतीने संबंधितांनी ते पुन्हा कार्यालयात आणून ठेवल्याचं समोर येतंय। विशेष म्हणजे हे दप्तर ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्यानेच कार्यालयात आणून ठेवल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय पुकाळे यांनी दिली आहे। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने हे कागदपत्र कोणाच्या सांगण्यावरून बाहेर काढलं का, तसेच या प्रकरणात एखाद्या लोकप्रतिनिधीचा सहभाग आहे का, याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे पुन्हा अर्ज सादर करत गहाळ दप्तर मिळून आल्याचे नमूद केले। त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे आदेश दिले असून या जबाबांमधून दप्तर चोरीमागील खरे सूत्रधार समोर येणार की प्रकरण दडपलं जाणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। शासकीय दप्तर चोरीला जाणं आणि पुन्हा कार्यालयात जमा होणं हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झालेत। यावेळी सरपंचपती अर्जुन जाधव मराठी एस न्यूजशी बोलताना म्हणाले की दप्तर गहाळ होणं व पुन्हा मिळणं या दोन्ही बाबींची सखोल चौकशी सुरू आहे। संबंधित प्रकरणाचे पुरावे गोळा करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असं जाधव यांनी सांगितलं। तसेच ग्रामविकास अधिकारी संजय पुकाळे म्हणाले, ग्रामपंचायतीतील गहाळ झालेलं दप्तर आम्ही पंचायत समितीकडे कळवलं होतं। चौकशीच्या भीतीपोटी संबंधितांनी ते पुन्हा कार्यालयात आणून ठेवल्याचं निदर्शनास आलंय। हे दप्तर एका कर्मचाऱ्यानं आणून ठेवलं आहे। सर्व संबंधितांचे जबाब नोंदवण्याचे आदेश आले असे सांगितले। दरम्यान या दप्तर चोरीबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।